बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा, मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। संभाजीराजे छत्रपतींचा चलो विशाळगड नारा, राज्यभरातून शेकडो शिवभक्त विशाळगडच्या दिशेने रवाना। त्या ठिकाणचं अतिक्रमण शिवभक्त काढणार म्हणजे काढणार। नारायण राणेंच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून मिळवला विजय, विनायक राऊतांकडून याचिका दाखल। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान दुरुस्तीचं काम होणार। शहापूरमध्ये पावसाचा हाहाकार, शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतीची कामं रखडली तर नदी नाले ओसंडून वाहू लागले। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये दिवसभर पावसाची संततधार, एमआयडीसी परिसरातील पोस्ट ऑफिस आवारात साचलं गुडघाभर पाणी। मुसळधार पावसामुळे बदलापुरातील उल्हास नदी भरली, रायगडमधल्या पावसाचं पाणी सुद्धा नदीला मिळाल्यानं पाणी पातळीत वाढ। नियंत्रित आवक झाल्यामुळे कांद्याचे दर टिकून, मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा नियंत्रित असल्यानं कांद्याला प्रति क्विंटल 2800 ते 2900 रुपयांचा दर। मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्टचा इशारा। सामडी सकाळच्या सर्वेत विधानसभा निवडणुकीत मवियाला सत्ता मिळण्याचा अंदाज, मवियाला 152 तर महायुतीला 136 जागा मिळण्याची शक्यता। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन बोर्ड लावल्यानं पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई। गाईच्या दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांची वाढ, दूध उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय, गाईच्या 1 लिटर दुधासाठी 54 ऐवजी 56 रुपये मोजावे लागणार। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार, थोडक्यात बचावले ट्रम्प। आणि अनंत राधिकाच्या लग्नात पंतप्रधान मोदींची उपस्थिती, नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद।